ती मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग मी श्रीकांतशी लग्न करायला होकार दिला। अगं तू हे काय बडबडतेस? मी खरंच आशा करते की मी मिस्टर विनयना हळूहळू विसरून जाईन। काल तुमचं बोलणं झालं ना, म्हणजे त्यांनी तुला सांगितलं का त्यांनी मला लग्नासाठी नकार का दिलाय? तुझ्याबद्दल आम्ही दोघी बोललो। हा मग तेच नाही आठवते मला। तू मला मारणार आहेस का? मला नाही आठवते, माझी खरं तर काही चूक नाहीये, सगळं बाळामुळे होतंय। बाळ अभिमन्यू, तुझी आई आहे ना, ती महत्वाचं बोलायच्या वेळेस झोपली होती। तिला विनय काकाच्या भविष्याची अजिबात चिंता नाहीये। पण मला माहितीये तुला विनय काकाच्या भविष्याची चिंता आहे की नाही। मग सांग बरं, आकांक्षा काकू काय म्हणाली? आकांक्षा काकू हे मस्त आहे, पण काकू व्हायला ती तयार आहे का नाही त्याबद्दल काय म्हणली ते विचार। तो बाबू सांग बरं, आकांक्षा काकू लग्नासाठी हो म्हणाली का नाही म्हणाली? बाळ हो म्हणालं, बाळ हो म्हणालं, त्याला चुळबुळ केली त्याने। अरे क्या बात आहे आव्या, पण बाळ नक्की कशाला हो म्हणाल? लग्न करणार याला हो म्हणाल का लग्न करणार नाही याला हो म्हणाल? काय रे? नाही, ते काही कळलं नाही। गुड मॉर्निंग। रात्री इथेच झोप लागली वाटतं। असं म्हणतात की मुली खरंच कशा दिसतात हे जर पाहायचं असेल तर सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्यांना पाहावं, त्यांचं खरं सौंदर्य कळतं। तू नेहमीसारखीच आत्ता पण खूप सुंदर दिसतेस। काव्या, उठ, सकाळ झाली, उठ उठ। काव्या उठ, सकाळ झाली आहे, उठ उठ उठ। किती वाजले? किती वाजलं? 7:30। किती वाजले? 7:30। तू अजून इथे काय करतोय? 7:30 वाजले। प्लीज तू आधी करा निघालास। तुला माहिती माझी मॉम सकाळी 6 वाजता उठे, रूम मध्ये आली तर ती नाही आली रूम मध्ये, पण आमची जी मेड आहे ना ती 8 वाजता पोहोचते आणि सगळ्यात आधी माझ्या रूम मध्ये ते कचरा काढायला। तू निघ, गायब हो, चू चू चू। अरे गायब हो काय गायब हो? मी काय जादू काय गायब व्हायला? अरे कशाला ओरडतेस? हे बघ, तू शांत हो, मी निघालो, रिलॅक्स। जा बाय 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 बाय। हे बघ, तुला फक्त गुड मॉर्निंग करायचं होतं म्हणून थांबलो। गुड मॉर्निंग। अरे जा, शूज घालू की नको? जा जा जा, घाल कपडे घाल। एवढा वेळ लागतो का शूज घालायला? हात दुखतोय माझा। राघव जा आता सांग। ओ बाय, झालं बाय 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 बाय।
अरे जा ना. काय मेला राघव. अगं तू काल रात्री शांगलीकडे गेली होतीस झोपायला, सांगितलं नाहीस मला तू. ऍक्च्युली काकू तिचा खूप उशिरा फोन आला काल रात्री आणि मग मला वाटलं तुम्ही सगळे झोपले असाल म्हणून मग डिस्टर्ब नाही केलं तुम्हाला. अगं त्यात काय डिस्टर्ब, तू उठवलं असतंस ना तर बरं वाटलं असतं मला. मी सकाळी गेली ना तुझ्या रूम मध्ये तर तू नाही तिथे, एकदम भीती वाटली ग मला. मग ह्याला विचारलं तेव्हा हा म्हणाला की तू शाल्मलीकडे गेलीस. नशीब तू त्याला तरी सांगून गेली होतीस. नाही ती मला पण सगळं गुपचूप चालली होती, मी उठलो म्हणून मला ते कळलं आणि दिसली ती. श्रीकांत, मी सांगितलं ना मला कोणालाच डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून तुला पण नाही उठवलं. तिने यापुढे सगळ्या गोष्टी तुम्हा दोघांना सांगूनच करायच्या, असा काही नवा नियम केलाय का आपल्या घरात? काढलाय का? अरे तिला वाटलं कोणाला डिस्टर्ब न करता जावं, रात्र होती तुम्हाला जागा करू नये, ती गेली, यात एवढी मोठी चर्चा करण्यासारखं काही आहे का? काय बोलताय तुम्ही? मी फक्त तिच्या काळजीपोटी बोलत होते. काका काकू इट्स ओके, तुम्ही काळजी करणार नाही तर मग कोण करणार? बरं मला सांग, काल रात्री शाल्मलीला काही त्रास वगैरे नाही ना झाला? नाही, काहीच नाही. आणि मुलं खूप छान काळजी घेत आहेत तिची. घ्यायलाच पाहिजे. दम देऊन आलो होतो, तिच्या काळजीत काही हयगय झाली तर माझ्याशी गाठ म्हणून सांगितलं. अहो मी काय म्हणते, आज रविवार आहे ना, म्हणजे ह्या मुलांना सगळ्यांना सुट्टी असेल ना, आपण ह्या मुलांना आज आपल्याकडे जेवायला बोलूया. हा, अप्रतिम आयडिया. काय आई कशाला, काय गरज आहे? तुला खूप त्रास होईल आणि सर्वांना जेवायला बोलवायचं म्हणजे तुला खूप काम पडेल, तुला कळतंय का? तुला नाही कळणार, आणि होऊ दे रे मला त्रास झाला तर. असो, ही आपली शाल्मली प्रेग्नंट आहे बिचारी आणि ह्या मुलांच्या हातचं वरण भात खाते रोज. तिला छान खाऊ पिऊ घालायचंय मला. आकांक्षा, तुझा नाश्ता झाला की जाऊन मुलांना इन्व्हाइट करशील? हो, इन्व्हाइट करून लगेच या, नाहीतर तिकडेच मुलांची गप्पा मारत बसशील. काय तिच्याकडे माझं काम आहे म्हणून बोलतो मी. पोहे का प्लीज. शिडी पार का केली? जा उभीच ठेवायची होती. तू काय बोलतेस? शिडी म्हणजे काय कार आहे का पार्क करायला? आणि मी शिडी उभीच ठेवली होती. मला माहितीये कुणी काढून ठेवली आहे ते. ओके, विल टॉक अबाउट इट लेटर. आता काय करायचं मला सांग. एक काम कर, मेन डोर उघड. त्या दिवशी जसा आत आलो होतो तसाच बाहेर. प्लीज प्लीज नको यार. माझ्या घरचे सगळे उठले असतील यार, हॉल मध्ये सगळे जण. आपल्या रूमच्या बाहेर पाऊल जरी ठेवलं ना तरी 2 मिनिटात पकडतील आपल्याला. मग आता काय करायचं? मला काय माहिती काय करायचं. तुला हाऊस होती ना रात्रभर इथे थांबायची. तुझ्यापासून लांब राहू शकत नाही ना. रोमॅन्स असतो या माणसाला. मी सांगितलं होतं की आपण ऑफिस नंतर भेटूयात, पण नाही, या माणसाला ऍडव्हेंचर पाहिजे. हो का? तुला नको आहे का? तुझ्या मैत्रिणीला मोठ्या प्राईडने सांगत होतीस की माझ्यासाठी माझा बॉयफ्रेंड पाईप चढून वर येतो, #गोल्स, आणि आता प्रॉब्लेम झाला तर पलटतेस. काव्या उठ, 8 वाजत आले. हा मम्मा, उठली आहे मी. प्लीज काय झोपले सांगायचं ना, आपल्याला अजून थोडा वेळ गप्पा मारता आले असते. ओ ग्रेट, म्हणजे मी झोपली हे बघून मम्मा रूमच्या आत येणार. मग तू, मी आणि मम्मा चहा पिता पिता गप्पा मारू आणि रेन एन्जॉय करू. काय सांगतेस? जम्प टाकून देईन तुला इकडनं खाली. उडी मार. राघव काय करतोयस? राघव मस्करी करत होते. प्लीज प्लीज प्लीज. 1 मिनिट. उद्या येताना हे घेऊन ये. राघव मजा करतो. प्लीज डोंट जम्प. सुमेला ऐक ना, सगळं वाचलं तर पुन्हा भेटू. जम्प. राघव हळू हळू हळू.
ओके बाय. बघ ना यार, मला कधीपासून ऐकायचं सांगत नाही. तू एवढा उतावळेपणा करू नकोस, थांब जरा. अरे पण काय म्हणाले असतील ना. तुझं काय चाललंय? बेबी मगाशी आपल्या बाळाने चुळबुळ केली यार. मलाच काय सांगतोस? मला माहिती बाळा रोज चुळबुळ करतो. तुम्हाला अधिकारी सांगितलं, आता का सांगतेस? हे का सांगायच्या गोष्टी आहेत का? फील करायच्या गोष्टी आहेत. फील. आता कसं आहे, जेव्हा तू पोटाला हात लावलास आणि तुला कळलं की बाळाने चुळबुळ केली, तुला किती आनंद झाला नाही? ते फक्त मी सांगितल्यावर एवढा आनंद झाला असता का? नाही, म्हणून नाही सांगितलं. ऐक ना शाल्मली, तुला आठवलं का ग मॅडम आणि तुझं काय बोलणं झालं? प्लीज मला सांग ना ग. नाही नाही आठवत आहे मला. तुम्ही बाळाला विचारा ना त्यापेक्षा. नाही नको. मगाशी आपण बाळाला विचारलं होतं की आकांक्षाचं आणि विनयचं लग्न होणार आहे की नाही. त्यांनी किती कॉम्प्लिकेटेड उत्तर दिलं होतं यार. एक मिनिट बेबी, आपलं बाळ ढ होणार आहे का ग? नाही, ते तुझ्यासारखं नाही होणार. मग ठीक आहे बेबी, मी ढ आहे. अरे काय चाललंय तुझं? शाल्मली, अरे आकांक्षा, बरं झालं तू आलीस. आता तुझाच विषय चालला होता. काकूंनी तुम्हा सगळ्यांना आज जेवायला बोलवलंय. वाव. अरे आज आज काय विशेष? सहजच. मी येते, तुम्ही लवकर या. ओके बाय. या ना, मी सोड. ये काकूंच्या हातच्या जेवणावर मस्तपैकी ताव मारता येणार आहे आज. बघा श्रीकांतने तर याचे पैसे सांगेल. अरे मला काय वाटतं की आपण जर काय करतोस का? काय काय झालं? आम्ही काय केलं? मारतो कशाला? खिडकीतनं उतरताना डोक्यावर पडलाय का? पडलो नाहीये, पण तुमच्या मेहरबानीने पडलो असतो. हे काय काय झालं मला काहीच माहित नाही. सांग ना. हे तिघे रात्री शिडीने उतरले आणि मुद्दाम शिडी काढून ठेवली. काय? हे मुद्दाम नाही, ते चुकून माझ्याकडून. सॉरी. बेस्ट काम केलंस. काय बेस्ट काय बेस्ट? हसताय काय? आणि तुम्ही मित्र आहे की शत्रू तेच कळत नाही. ए भावा, आय एम युअर ब्रदर फ्रॉम अनदर मदर. वा. हो ना हो ना. मग पटकन माझ्यासाठी काहीतरी खायला बनवून, मला खूप भूक लागली. अजिबात नाही. का रे? ते इम्पॉर्टंट क्लायंट काम करताना तुम्हाला नाश्ता प्रोव्हाइड नाही करत का? ए बरं झालं, नाश्त्यावर आठवलं. राघव, मोरे काकूंनी आपल्या सगळ्यांना आज त्यांच्याकडे जेवायला बोलवलंय आता. काय? हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, असं झालंय. चल ना पटकन जाऊया, चेंज करून. एक मिनिट, बँडेज कुठे दिलं तुझं? ती तुमची मेहरबानी कालची, सांगतो. काय करतो? गाईज तुम्ही जा, मला भूक नाहीये. विनय, अशी कशी भूक नाहीये तुला? हे बघ, ए विनय, तुझी नाटकं चालणार नाहीये का आता? अरे तू नाही आलास ना तर आमच्यापैकी कुणीही जाणार नाहीये जेवायला. करेक्ट करेक्ट. खूप भूक लागले, पण जाऊ दे, सॅक्रिफाईस करतो. पण बसूया तिथे. बसा. आता शाल्मली प्रेग्नंट आहे तरी तिला उपाशी राहावं लागतंय. विचार कर बाबा. बसा. सॉरी हा बेबी, दोन्ही. वा 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 वा. आज खूप दिवसांनी माणसाच्या हातचं जेवण जेवणार आहे मी. माणसांच्या हातचं म्हणजे? ही मुलं माणसं नाहीयेत. अहो काकू, दिसताना हे माणसांसारखे दिसतात, पण स्वयंपाक मात्र रोबो सारखा करतात बरं का. म्हणजे काय बोलतीये राव? काय बोलतेस? तू तर शांतच राहा. हा अभि, याला स्वयंपाक करायला सांगितलं ना काकू, तर हा कच्चाच ठेवतो. कधी? हा ना. बरोबर आहे, बरोबर आहे. काय? शपथ नाही. शपथ म्हणे. आणि विनय,
विनयला स्वयंपाक करायला सांगितलं तर तो इतका तिखट जर स्वयंपाक करतो ना की माझ्या कानातलं धूर निघतो. हे कर. विनय, अरे एवढा तिखट स्वयंपाक नाही करायचा. आणि सुमित सुमितच्या आयुष्यात सध्या अळणी फेज सुरू आहे. त्याच्या स्वयंपाकावरनं सुद्धा कळायला लागलंय हो. अळणी फेज. वा वा. किती त्रास देता अरे तुम्ही तिघं तिला. तिचं बाळ ना सगळं बघते. हा, ते येऊन तुम्हाला इतका त्रास देणार आहे ना, बघा तुम्ही. ओ काकू, असं काही नाही. हा, खरंय पण हा त्रास टाळायचा असेल तर तुम्हाला तिघांना भाऊ शिकावं लागेल स्वयंपाक वगैरे करायला. खरंय. हे तिने राघव बद्दल काही कंप्लेंट केली नाही म्हणजे त्याला विचारायला चांगला स्वयंपाक जमत असा. शिका त्याच्याकडून काहीतरी. काका, राघव आणि चांगलं जेवण. का हसताय रे? मी काही विनोद केला का? तुम्ही ना तुम्ही फारच विनोदी आहात. कारण सांगते, राघव कडून ह्या लोकांनी जेवण शिकण्यासाठी मुळात आधी राघवला तर जेवण करता यायला हवं. काका, काही लोक आयुष्यभर व्यसनांपासून कशी दूर असतात तसा किचन पासून दूर असतो. राघव आणि स्वयंपाक यांचा लांब लांब पर्यंत काहीही संबंध नाही. करेक्ट. आणि सध्या काय एकच ध्यास, काव्या 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 काव्या. हा, अभ्या. राघव म्हणजे तू आणि काव्या. अहो, कसला छुपा रुस्तम निघाला ना. हा, आम्हाला पत्ताच लागू दिला रे. राघव, पण हे फायनल ना रे? विचारा. फुल अँड फायनल. छान, खूप छान वाटलं रे ऐकून. असे सगळे एक एक करून सेटल व्हा आणि आमचं टेन्शन दूर करा. आणि बरं का मुलांनो, श्रीकांतचं लग्न ठरलं. हा, अरे वा. कम्स एज अ न्यूज. श्रीकांतचं लग्न ठरलं? कधी आणि कुणाची? आकांक्षाशी. म्हणजे आकांक्षा आम्हाला सून म्हणून लाभली आहे हे आमचंच भाग्य खरं तर. मला त्यांना कधी या दोघांचं लग्न लावून देते असं झालंय. तुम्हाला आमचं लग्न जमलंय हे ऐकून आनंद झालाय असं दिसत नाही. नाही, असं का होईल? आम्हाला खरंच खूप आनंद झालाय श्रीकांत. खूप खुश आहोत. नाही, तुम्ही कोणी मला कॉंग्रॅच्युलेट केलं नाही म्हणून विचारलं. अरे नाही, तसं नाही. पण एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स श्रीकांत. थँक्स यार, थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स आकांक्षा. कॉंग्रॅट्स श्रीकांत. थँक्स यार, थँक्यू सो मच. आकांक्षा, कॉंग्रॅच्युलेशन्स श्रीकांत. थँक्यू. आकांक्षा. काय विनय, तू मला कॉंग्रॅच्युलेट करणार नाहीस का? हा,